संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये चालले होते असं देखील त्यांनी आरोप केला। आपल्यासोबत जोडलेले ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केजी, काय सांगाल? हा मोठा आरोप त्यांनी केला आहे। एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाणांना देखील माहिती आहे आणि अहमद पटेलांना देखील माहिती आहे। बघा, होळीची भांग उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण ते रोजच संजय राऊत भांग पितात आणि अशा पद्धतीची वक्तव्य करतात। नशेतच ते बोलत असतात, हे अख्ख्या हिंदुस्थानला माहिती आहे। संजय राऊत यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे तुम्हाला माहीत होतं तरीसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना नेता का केलं, नगरविकास मंत्री का केलं, का महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकीच्या जबाबदाऱ्या देत होतात? तू लढ, निवडून आण आणि आम्हाला पुष्पगुच्छ दे, आमच्या गळ्यात हार घाल, अशा जबाबदाऱ्या का तुम्ही त्यांच्यावर देत होतात? म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना घाबरत होतात का? अहो, सोडून द्या अशा पद्धतीची वक्तव्य करणं। मी यापुढे जाऊन बोलतोय की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व अशा पद्धतीचं आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं आहे की ते आपल्यासोबत राहावे, कारण हा मोठा वृक्ष आहे की जो वृक्ष फळं देतो, फुलं देतो आणि सावलीही देतो। त्यामुळे त्याच्याखाली विश्रांती घेण्याकरता किंवा त्या झाडाखाली सर्वजण येऊन उभे राहतात। आपण तर निवडुंगाचं झाड आहात, फळ पण देत नाही, फुलं पण देत नाही, सुगंध पण नाही आणि सावली नाही। त्यामुळे तुम्हाला कोण विचारणार? ज्या झाडाला फळं लागतात ना, त्या झाडावरती लोक दगड मारतात, हे लक्षात ठेवा। अहो, तुम्ही राहता त्या विभागामध्ये साधा नगरसेवक निवडून आणू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला साधी नगरसेवकाची सुद्धा ऑफर कोण देणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तसं आहे। मी तुमचं खास करून आभार मानेल की कायम तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मत्सर केला आहे, राग केला आहे, आपण सर्व एकत्र बरोबर असताना सुद्धा केला आहे, कारण त्यांची लोकप्रियता, त्यांची काम करण्याची क्षमता तुम्हाला कोण विचारायचंच नाही हो पक्षामध्ये, म्हणून ती असूया निर्माण झालेली आहे। त्यापोटी ही सगळी तुमची शब्द येत आहेत आणि मी याद्वारे तुमचं खास करून आभार मानेल की आपण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करताय, म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करताय। नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर दिली, त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी देखील त्यांना ऑफर दिली। आता कुठेतरी ही ऑफर मुनगंटीवारला तर नाहीत का, असं देखील आता बोललं। नाना पटोले यांचे मी खास करून आभार मानेल की त्यांनी आमच्या नेत्याचं नेतृत्व हे त्यांनी मान्य केले, त्यांची लोकप्रियता। होळीच्या दिवशी ते बोलले, त्यामुळे एवढं काही सिरियस घेण्याचा विषय नाही आहे, परंतु होळीच्या दिवशी जे बोललेले आहेत यावरून हे सिद्ध होतंय की एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं आहे। चर्चा मोठी रंगलेली आहे, किती तथ्य आहे यामध्ये की काँग्रेसमध्ये? अहो, स्वतः पृथ्वीराज चव्हाण बोलले की मला ह्यातलं काही माहिती नाही, ज्यांचं नाव घेऊन बोलत आहेत। त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा विषय काय होते का? उद्धव ठाकरे आहेत का सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या सोबत जायला? ते नरेश म्हस्के खासदार, त्यांनी सांगितलं की सत्तेसाठी कुठेतरी सोडून जायला उद्धव ठाकरे तर नाही ना, असा देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी केलं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या संदर्भात कशा प्रकारे चर्चा रंगेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। कॅमेरामन गणेश राहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।